पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीनं मूळ वतनदारांच्या वारसदारांची नावं 7/12 उतारा आणि प्रॉपर्टी कार्डवरून काढून टाकण्याची शिफारस केली आहे। याला वतनदारांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। शासनानं जर असं केलं तर आम्ही या विरोधात न्यायालयीन लढा उभारू, प्रसंगी या जागेवर बेकायदेशीर कब्जा करू असाही इशारा मुंढवा जमीन वतनदारांनी दिलेला आहे। शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीतला दस्त बेकायदेशीर ठरवल्यामुळे शासनानं या जमिनी आम्हाला पुन्हा रिग्रँट करावी अशी मागणी सुद्धा केली जाते। तुमच्याकडे आज सुद्धा तुमच्या डोक्यावर आहे, कारण तुमच्यावर कारवाई होऊ शकते या अहवालानुसार असं दिसून येते। आणि आमच्या पदरात आलं, आमच्या पदरात काय पडलं याचा जर आपण विचार केला तर आम्हाला ज्या लोकांनी हा जमिनीचा गैरव्यवहार केला, वतनदारांना मूळ वतनदारांना अंधारात ठेवून त्या व्यक्तीनं कारवाई झाली, परंतु ज्या पद्धतीने हा व्यवहार केला गेला, आमची फसवणूक केली गेली, त्याच्यामुळेच आम्ही काय म्हणलो बा, ही संबंधित जी व्यक्ती त्यांच्यावर कारवाई होणार आहे। आमची फक्त एवढीच भूमिका आहे की आमची जमीन हे आम्हाला परत मिळावा आणि जे काय आहे ते पार पवार कोण असेल त्यांच्या कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। अजूनपर्यंत काही झालं नाही। सरकार आता गप्पच बसलेलं आहे। सरकारने परत आता वाचवतं भारत पवारांना काय आता त्यांच्या ह्याच्यावर आहे। आता त्यांनी एक पहिलं पाठीमागं दिलं होतं की आम्ही मूळ वतनदाराला आमच्या जमीन आम्ही परत करतो, त्याच्यामध्ये आमचं काहीही नाही आहे असं त्यांनी मुद्दामध्ये केला होता। आम्ही कायदेशीर लढा आमचा चालूच ठेवणार। जर आमची नावं कमी झाली, आमच्या नावावर जर काय नाही ठेवलं तर आम्ही इथं अनधिकृतरित्या दावा घेणार। आम्ही इथं आत्मदहन करू। आम्ही इथं की त्यांनी एक नाव पाडून टाकलं की सरकारी जमीन आहे, सरकारी अरे तुमच्या बापाने केलं का भाजपच्या सरकारने? मला त्या ह्याच्या सरकारच्या ह्याच्यात मला काय आमची जमीन आम्हाला परत द्यावं, आमचे एवढी आशा आहेत आम्हाला। हे सरकार उठत आहे म्हणते सरकारी जमीन आहे। अरे कोण ठरवलंय तुम्ही? सरकारी जमीन कोणी ठरवले?